नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या स्कॉलरशिप इयत्ता 5वी या इयत्तेची आपण आन्सर की बघतोय। हा ए सेक्शनचा पेपर आहे, संच ए चा पेपर आहे। बघा, मराठीचे प्रश्नोत्तर आपण बघूया लगेच। पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा। शरण जाणे, शरण जाणे म्हणजे नाक घासणे। शरण जाणे याचा अर्थ नाक घासणे होतो। त्यानंतर खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा। आता हा शब्द तयार होतो गरजवंत, आणि गरजवंत मध्ये त हा अक्षर, त हे अक्षर शेवटचं असणार आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कविताच्या धावण्याच्या गतीकडे वीरेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्यांची प्रचिती म्हणजेच कविताचे यश या वाक्यामध्ये अनुभव, हे प्रचिती म्हणजे अनुभव, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील। त्याचं आरास, आस, आरती, त्यानंतर आसन, त्यानंतर आरंभ, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली? तर या ओवीची रचना संत शेख मोहम्मद यांनी केली। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द जर वर्णानुक्रमे लावले तर मध्यभागी उत्कृष्ट हा शब्द येतो। त्यानंतर 7वा प्रश्न आहे बघा आपला, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा। अलंकारिक नसलेला शब्द हा अहिल्याबाई, बाकी बहिणाबाई, कंस मामा आणि नारद मुनी हे सगळे अलंकारिक शब्द आहेत। त्यानंतर खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा। तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे भाकडकथा, त्याला असं म्हणतात, भाकडकथा। त्यानंतर प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा। तर सिंहाची जाळी हा पर्याय चुकीचा आहे, बाकी सगळे घोड्याचा तबेला असतो, हत्तीचा पिलखाना असतो आणि पोपटाची ढोली असते। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा। वेग म्हणजे आंतरजाळ होत नाही, आंतरजाळ म्हणजे काय म्हणतात त्याला? इंटरनेट, इंटरनेट म्हणजे आंतरजाल होतं। त्यानंतर हा पॅसेज दिला आहे, पॅसेजवरचे उत्तर बघा, पॅसेज वाचून घ्या, एवढा वेळ नाही आपल्याकडे, पॅसेज तुम्ही वाचलाच असेल। माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? तर विचाराने वाढत नाही, बाकी उंची, वस्त्राने, मूल्यवान दागिन्याने वाढते आणि दिखाऊ दागिन्याने सुद्धा वाढते। त्यानंतर 12वा प्रश्न आहे, वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? तर शरीर शृंगारासाठी फार परिश्रम करावे लागतात हे विधान पुढील विसंगत असणारे आहे या उतार्यानुसार। त्यानंतर मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? तर परिश्रम करणे हा वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे। त्यानंतर बघा 14 ते 16 साठी कवितेवरचे प्रश्न दिलेले आहे आपल्याला। आठवण कुठे लपलेली नसते? आठवण कुठे लपलेली नसते? तर वसंतातल्या मोहरात आठवण लपलेली नसते, बाकी हृदयाच्या कप्प्यात आठवण लपलेली असते, चैत्र पावलीत आणि सागराच्या निळाईत आठवण लपलेली असते। त्यानंतर 15वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? तर कोणता शब्द? तन्मय हा शब्द समानार्थी कवितेत आला आहे। त्यानंतर आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले आहे? तर त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून आठवणीचा बकुळगंध असे म्हटलेले आहे। 16वा प्रश्न आपला इथं झालेला आहे, 16व्याचं 2 हे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा। गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा, उठविसी हे यातलं काय क्रियापद आहे। त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा। माळी, तो माळी, बाकी ती पोळी, ती थाळी आणि ती चाळी अशा प्रकारे हे येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा। वचन प्रकारानुसार देव हा वेगळा शब्द आहे, बाकी संत्रे, संत्री, मूल, मुले, लिंबू, लिंबे। त्यानंतर देवचं अनेक वचन देवच होणार। त्यानंतर 20वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दातील उद्देश भाग ओळखा। उद्देश भाग म्हणजे कर्ता आणि कर्त्याशी जे संबंधित शब्द असतात त्याला उद्देश भाग म्हणतात। खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला, चांगला खेळणारा कोण? तर मानसीचा धाकटा मुलगा हे काय होणार आहे? उद्देश विभाग होणार आहे। त्यानंतर 21वा प्रश्न,
पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत? तर पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आहे? 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 5 शब्द अशुद्ध आले आहे. त्यामध्ये दूरचित्रवाणी हा अशुद्ध शब्द नाही, चुकून हे झाला. 1 2 3 4 5 5 शब्द अशुद्ध आलेले आहे. त्यानंतर ही संभाव्य आन्सर की आहे, ही परफेक्ट आन्सर की नाही, तरी बऱ्यापैकी यामध्ये उत्तरं हे बरोबर आहेत. पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी पर्यायाची निवड करा. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले आहे. त्यानंतर ज्याचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. शरीरयष्टी याचं उत्तर येणार. त्यानंतर 25वा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाव्या अंदिली धार म्हणजे या म्हणीचा अर्थ होतो दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार म्हणजे मोठ्या माणसात देखील दोष आढळतात, हा या म्हणीचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे हे मराठीचे उत्तर आपण बघितले आहे. त्यानंतर आपण बघूया गणिताची उत्तरं लगेच. प्रश्न क्रमांक 26, 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम याचं उत्तर आहे 45 किलोग्रॅम 250 ग्रॅम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, या दोघांची बेरीज एवढी येते 9,01,000. त्यानंतर 28वा प्रश्न 304 अधिक 1/4 704 म्हणजे छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे समच्छेद अपूर्णांक आहे. मग ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्या अपूर्णांकाचा अंश लहान असेल तर तो अपूर्णांक लहान आणि अंश मोठा असेल तर तो अपूर्णांक मोठा. मग यांची जर उतरत्या क्रमाने मांडणी केली तर पहिला आणि मधला अपूर्णांक यांची बेरीज येते 5/2. त्यानंतरचा प्रश्न, शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो. त्यानंतर 30 म्हणजे 45 रुपये किलोग्रॅम, अर्धा किलोग्रॅम कितीचे होणार? 22.5. त्यानंतर 30 किलोग्रॅम प्रति दराने 1.5 किलोग्रॅम कांदे 56 रुपये. हे जर सोडवून बघितलं तर याचं उत्तर येणार 137.5 रुपये. त्यानंतर 30वा प्रश्न बघा, शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली, तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? तर सुट्टीनंतर शाळा शुक्रवारी सुरू होईल. त्यानंतर 31वा प्रश्न, राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? तर या व्यवहारात त्याला 5,750 रुपये काय झाला? नफा झाला. त्यानंतर 32वा प्रश्न, इष्टिका चितीला अनुक्रमे किती पृष्ठे व किती कडा असतात? 6 पृष्ठे आणि 12 कडा असतात. त्यानंतर 33, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? या आकृतीत एकूण 10 त्रिकोण आहेत. किती आहे? 10 त्रिकोण आहेत. त्यानंतरचा प्रश्न, 10.8 दराने 3,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? तर या मध्ये 2 वर्षाचे सरळ व्याज येणार 560 रुपये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 आणि 36 साठी सूचना दिली आहे. बघा, एका चित्रासाठी 4 पक्षी असं त्यांनी दिलं आहे, तर पोपटांची संख्या ही सुतारांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे असं त्यांनी म्हटलं, तर 16ने जास्त आहे. त्यानंतर बघा, मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? तर 20% आहे. शेकडा किती आहे? 20% आहे. त्यानंतर 37वा प्रश्न बघूया आपण. एका आयताची परिमिती 38 सेमी असून लांबी 12 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? तर आयताचे क्षेत्रफळ किती येणार? 84 चौ सेंटीमीटर. त्यानंतर यम बरोबर 4, एन बरोबर 2, तर यम गुणिले एन अधिक यम भागिले एन बरोबर किती? तर याचं उत्तर येणार आहे 10. 38व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 10. त्यानंतर जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहिले? तर 3 ग्रोस कागद शिल्लक राहिले. त्यानंतर 40वा प्रश्न, 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती? तर याचं उत्तर येणार आहे 4000 दशक, म्हणजे हे इनडायरेक्टली 40,000 हे त्याचं उत्तर आहे.
त्यानंतर 41वा प्रश्न आहे, कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? तर एकूण भाग किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 भागापैकी किती भाग रंगवले आहे? 3 भाग रंगवले आहे. 9 भागापैकी 3 भाग रंगवले म्हणजे 3 × 3 आणि 3 × 9 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 1/3. त्यानंतर इथे जर 42वा प्रश्न आहे की चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? इथे जर आपण चिन्हे टाकली तर हे पर्याय क्रमांक 4 पहिल्या चौकटीत प्लस, नंतर गुणाकार, नंतर वजाबाकी आणि नंतर भागाकार ही चिन्हे येतील. त्यानंतरचा 43वा प्रश्न आहे बघा, 6 3 0 7 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येचे निमपट किती होईल? तर या समसंख्येचे निमपट होईल 15,238. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, आयुषने 4.25 लाख रुपयाचा ट्रॅक्टर व 65,500 रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? 4,40,250 रुपये खर्च केले. काहीच नाही, आपल्याला काय करायचं आहे? सर्व संख्येची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. त्यानंतरचा प्रश्न 45वा, 7/17 वजा चौकटीत आणि बरोबर 2/51, तर चौकटीच्या जागी कोणता अपूर्णांक येईल? तर ह्या चौकटीच्या जागी काय करायचं आहे आपल्याला? सोडवून हा 19/51 हा अपूर्णांक त्या चौकटीच्या जागी येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते? तर बघा, चौरसाची एक बाजू दिली आहे आपल्याला म्हणजे 112 × 4 म्हणजे चौरसाचं काय निघणार आहे? परिमिती निघणार आहे. आणि त्या परिमितीला जर 5 ने गुणलं तर आपल्याला अंतर मिळणार आहे एकूण 2 किलोमीटर 240 मीटर. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 47वा प्रश्न आहे, सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली, तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला? तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यासाठी लागले 27 तास आणि 55 मिनिटं इतका वेळ लागला. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, p+4 ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर येणारी क्रमाने 7वी समसंख्या p+17 ही येईल. त्यानंतर 49व, एक कपाट 5,650 रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयास विकल्यास होतो, तर कपाटाची खरेदी किंमत किती? तर कपाटाची खरेदी किंमत येणार आहे 7,000 रुपये. काही नाही, वजाबाकी करायची आहे, बाकी काही नाही आहे. त्यानंतर 50वा प्रश्न आहे, 200 रुपयाच्या 40 नोटा देऊन 500 रुपयाच्या किती नोटा येतील? तर 500 रुपयाच्या किती येतील? 160 नोटा येतील. त्यानंतर खालीलपैकी कोणती संख्या 17 विभाज्य नाही? 217 ही संख्या 17 विभाज्य नाही. त्यानंतर 52वा प्रश्न, शामरावांनी दुकानातून 1485 रुपयाचा किराणा घेतला. त्यांनी दुकानाला 5 रुपये, 10 रुपये आणि 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली, तर शामरावांनी दुकानदाराला किती नोटा दिल्या? तर एकूण किती नोटा दिल्या? 9 नोटा दिल्या. त्यानंतरचा प्रश्न आहे 53वा, एका संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 26 येतो व 2 उरते. जर त्याच संख्येला 30 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल? तर किती असेल? 21 आणि 22 म्हणजे 21 पॉईंट समथिंग याचं उत्तर येते, म्हणजे 21 आणि 22च्या दरम्यान येईल. त्यानंतर 54वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास काय होईल? 7×21, 21 आणि 5 किती? 26/7 हे याचं उत्तर येईल. त्यानंतरचा 55वा प्रश्न बघा, एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहे आणि बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे म्हणजे 450 चे 36% जर काढले तर 162 हे आपलं काय येईल? उत्तर येईल. त्यानंतर 56वा प्रश्न, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती? म्हणजे सर्वात मोठी जीव आहे त्या वर्तुळाचा काय असते? व्यास असते. आणि व्यास जर समजा 15 सेंटीमीटर असेल तर व्यासाच्या निमपट 7.5 सेंटीमीटर काय असणार आहे? वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. त्यानंतर 57वा प्रश्न,
60 या संख्येचे एकूण विभाजक 75 या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर 6 ने जास्त आहे. त्यानंतर 58वा प्रश्न, जोडमूळ संख्यांच्या सहमूळ संख्यांच्या जोड्या विचारल्या. एकूण जोड्या आहेत 3. कोणकोणत्या? 16 21, 16 61, 21 22 आणि 17 19. ही नाही आहे कारण या संख्येला भाग 3 ने जातो. त्यानंतर 59वा प्रश्न आहे, 5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती येणार आहे? 0.0028 एवढा गुणाकार येईल. 59चं 4 हे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 60वा प्रश्न, 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा 1 याप्रमाणे समान तुकडे केल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? 56 भागिले जर 8 केलं तर 8 7 56, पण 7 ठिकाणी न कापता आपल्याला 1 कमी करावं लागेल, म्हणजे एका ठिकाणी कमी कापावं लागेल, म्हणजे 6 ठिकाणी ती दोरी कापावी लागेल. त्यानंतर 120 चे 15% बरोबर चे 12% तर किती? तर याचं उत्तर येणार आहे 150. त्यानंतरचं गणित आहे पहा 62. इथे लघु कोणांची संख्या ही विशाल कोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे हे काढायचं आहे आपल्याला. तर 9 ने जास्त आहे, कारण याच्यात विशाल कोण एकच आहे आणि लघु कोण एकूण होत आहे 10, म्हणजे 10तून 1 गेला तर कितीने जास्त आहे? 9 ने जास्त आहे. त्यानंतर 13,500 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात खूप सोपा प्रश्न आहे. 12,750 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64, 7.100 6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल? तर 7.06 हा असं लिहिता येईल. इथं 7.20 आहे म्हणून एकावर 2 शून्य आहे म्हणून 2 नंतर पॉईंट दिलेला आहे आपण 7.06. त्यानंतर खालीलपैकी असत्य विधान 3 क्रमांकाचं उत्तर आहे, सर्व त्रिमितीय वस्तू या सर्व बाजूंनी सारख्या दिसतात, सारख्या दिसत नाही. हे विधान असत्य आहे. त्यानंतर 66वा प्रश्न, 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? तर 98,998 हे त्याचं उत्तर येणार आहे. 66चं 1. त्यानंतर 67वा प्रश्न, एक घड्याळ 4,560 रुपयास विकले तर व्यवहारात 470 रुपये नफा होतो, तर घड्याळाची खरेदी किंमत किती? घड्याळाची खरेदी किंमत येईल 5,030 ही घड्याळाची खरेदी किंमत येणार आहे. त्यानंतर 68वा प्रश्न, 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद हे किती सेकंद? 1 तास म्हणजे 3600 सेकंद, 22 मिनिटाचे सेकंदामध्ये रूपांतर करा आणि 15 सेकंद याची सगळ्यांची बेरीज येणार आहे 4,935 सेकंद. हे याचं काय येणार आहे उत्तर? 68चं 2 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर 69वा प्रश्न पहा, 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? दशक स्थानची स्थानिक किंमत आहे 20 आणि हजार स्थानची स्थानिक किंमत आहे 8,000. 20 हे 8,000च्या किती पट आहे? 1,400 पट आहे. त्यानंतर 70वा प्रश्न, 54,718 मधील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? म्हणजे 10 गुणिले 50,000 यांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार म्हणजे 5 एके 5. सरळ सरळ गुणाकार किती येणार आहे? 5. त्यानंतर 71वा प्रश्न, खालीलपैकी कोणते परस्पर चुकीचे उदाहरण आहे? तर हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4, 5,725 सेंटीमीटर म्हणजे 57.25 डेकामीटर होत नाही. त्यानंतर 72वा प्रश्न, 5 0 4 8 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 8 ने निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या जर तयार केली आपण कोणती? तर 8ची कसोटी सांगते शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो आणि सगळ्यात मोठ्यात मोठी 3 अंक हे जे आहे की ज्याला 8 ने भाग जातो, त्यामुळे हे पर्याय क्रमांक 86,504 हे 72 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयास विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? तर त्याला 59 रुपये काय झाला? तोटा झाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74 बघा, दशादशे 12.5 दराने 6,000 रुपयाचे सरळ व्याज 3750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल? तर 5 वर्ष कालावधी लागेल. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ गुणिले भागिले 100 या सूत्रामध्ये जर किमती टाकल्या तर याचं उत्तर निघून जाईल. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75, आरोहीने दुकानातून 17 रुपयाचे दही, 72 रुपयाचे दूध व 56 रुपयाचे पनीर घेतले तर दुकानदाराला 200 रुपयाची जर तिने नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल?
दुकानदार आरोहीला 55 रुपये 25 पैसे परत करेल, म्हणजे 55चं 3 हे उत्तर बरोबर आहे. जर काही प्रश्नांची उत्तरं चुकली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे हे नक्की टाका. आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.